त्या बैलाची राखण करणारे जे गडी असतात त्याला पण खूप महत्त्व असतं. त्याचं पण त्या ठिकाणी बोळवण केली जाते, त्याला पण एखादा नवीन ड्रेस शिवला जातो, त्याला पण गोडधोड जेवण संध्याकाळी दिलं जातं. अशा पद्धतीनं मिरवणूक वगैरे काढली जाते. बैलाची मिरवणूक काढताना त्या ठिकाणी आपली जी गावातली येस असते, म्हणजे जिथून आपली सीमा आतमध्ये चालू होते किंवा असं गावातून जाताना जिथं सीमा आपली संपते, गावाची सीमा, तिथपर्यंत त्या बैलाची मिरवणूक काढली जाते. आणि मग त्या वेसीपाशी एक तोरण लावलं जातं, म्हणजे आपल्या आंब्याच्या ढगळ्याचं तोरण त्या ठिकाणी लावलं जातं. आणि मग सगळे बैल तिथपर्यंत गेल्याच्या नंतर तिथले जे गावातले प्रतिष्ठित व्यक्ती असतात तर त्यांच्या हातानं, मग ते पोलीस पाटील असतील, ते सरपंच असतील, जे काही लोक ज्यांना मान वगैरे त्या गावामध्ये असतो, त्यांच्या वतीनं त्या ठिकाणी ते तोरण वगैरे त्या ठिकाणी तोरण काढलं जातं. आणि मग सर्व बैल वगैरे जे आहेत त्या आपल्या वेशीपासून परत आपल्या मंदिरापर्यंत येतात. आपल्या प्रत्येकाच्या गावाच्या मंदिरामध्ये हनुमानाचं मंदिर तर 100% असतं. हे आपल्या गावाची परंपरा आहे. कोणतंही गाव घ्या, तुमचं कोणतंही गाव बघा, तिथं हनुमानाचा पारा असतो, हनुमानाचं मंदिर असतं आणि तिथं सगळे बैल वगैरे येऊन तिथं हनुमानाच्या मंदिरामध्ये दर्शन घेतलं जातं. दर्शन घेतल्याच्या नंतर सगळे जे बैल वगैरे आहेत ते आपापल्या मालकाच्या घरी जातात. घरी गेल्याच्या नंतर त्याला पुरणपोळी दिली जाते. बैलाला, गाईला आजच्या दिवशी काय दिलं जातं? पुरणपोळी वगैरे दिली जाते. आणि पुरणपोळी देऊन त्याची पूजा, त्याचं औक्षवण केलं जातं. जसं आपण आपल्या वाढदिवसाला औक्षवण करतो तसा पोळा म्हणजे वाढदिवस आहे असं आपण त्या ठिकाणी जर मानलं तर त्या गुराढोराचं, त्या बैलाचं, गाईचं औक्षवण केलं जातं. त्या ग्रहणी औक्षवण केल्याच्या नंतर त्यांच्या पायावर पाणी टाकतात. त्याला चपाती जी आहे आपली गोड चपाती, ज्याला आपण पुरणपोळी म्हणतो, ती खाऊ घातली जाते. आणि अशा पद्धतीनं तिथला जो त्यांचं वर्षभर काम करणारा जो गडी आहे तिथला, त्याला जेवायला दिलं जातं. आणि हा सण आपला पोळ्याचा साजरा केला जातो. पण कुठंतरी मनामध्ये असं नेहमी वाटतं की ही किती दिवस संस्कृती टिकणार आहे. आपण सगळेजण पुढच्या पिढीपर्यंत ती संस्कृती घेऊन जायचा प्रयत्न करतो. आम्ही आमच्या लहानपणी पशु पक्षी बघायचो, त्याच्याशिवाय आजूबाजूचं वातावरणच नसायचं. अनेक प्रकारचे पक्षी गावामध्ये बघायचो किंवा आम्ही लहानपणी मोठे होत असताना पण बघायचो. आज बघा, एक पक्षी आपल्याला बघायला भेटत नाही. म्हणजे सगळ्या प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. त्यामुळे इथं पण कुठं ना कुठं तरी आपण आपल्या मनाला ठरवलं पाहिजे की आपण यांचं जतन कशा पद्धतीने व्हायला पाहिजे. नाहीतर एका म्युझियम मध्ये, कारण मोठ्या गावा